नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. मी प्रदीप फडतरे राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आता सध्या आहोत वेळापूर या ठिकाणी. आपण बघू शकता की या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचं या ठिकाणी दर्शनासाठी पादुका ठेवणार आहेत. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा जो शामियाना आहे, हा शामियाना कशा पद्धतीनं या ठिकाणी उभा केला जातो आणि ह्याचं महत्त्व काय आणि ह्याची परंपरा काय हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव? सूरज शितोळे. बर. माऊली, ह्या जो शामियाना आहे, ह्या शामियानाचं काय परंपरा काय आहे? परंपरा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा तंबू शितोळे अंकलीवरून येतो आणि श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार यांच्या आधिपत्याखाली हा चालू आहे आणि 200 वर्ष झाली ही परंपरा चालू आहे. एकूण आता आम्ही आळंदीवर प्रस्थान झाल्यावर सासवडला आलो. सासवडपासून हा तंबू आम्ही मारतो सर्वजण. तिथून जेजुरी, वाल्हे, लोणंद असं करत करत आम्ही वाकरीपर्यंत हा तंबू असतो. टोटल 12 तंबू होतात. दररोज काढणे आणि पुढच्या माऊली मुक्कामाला असतात तिथं जाऊन हे तंबू मारण्याचं काम आमची सर्व टीम करत आहे. आणि शितोळे सरकार यांचे 2 अश्व देखील आहेत की अश्व आणि सकाळचा नैवेद्य देखील शितोळे सरकार यांचाच आहे. शितोळे सरकारांचा नैवेद्य येतो, मग घोडे आत पालखीला सकाळी येतात, मग माऊली उठतात. हा जो नैवेद्य आहे किंवा ते तुम्ही सकाळी त्यांना ते वड्या वगैरे ठेवतात, हे कुठं बनवतात? आमची पाल आहे तिथं, एक 2 3 पाल आहेत. त्या पालामध्ये आमचे महाराज आहेत, त्यांनी ह्यांच्याकडूनच केलं जातं हे सगळं नैवेद्याचं. म्हणजे ही 200 वर्षापासून आलेली परंपरा आहे. हे नैवेद्य वगैरे तुम्ही ठेवताय. मग ह्या पालखींचे जे शितोळे सरकार आहेत, श्रीमंत शितोळे सरकार, ते ह्या ठिकाणी भेट देतात का? हा, देऊ शकतील. आहेत पालखी सोहळ्यामध्ये आता आहेत, चालतच आहेत, त्यांनी आमच्या सोबतच आहेत. श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार व महाजित राजे शितोळे सरकार आहेत. संध्याकाळी आरतीला पण असतात तिथंच. आता यांची कितवी पिढी आहे हे परंपरा जपत ठेवलेली? तिसरी पिढी काहीतरी आहे आता. तिसरी पिढी आहे. तर आपलं नाव काय? माझं नाव हनुमंत लक्ष्मण गुरव, मुक्काम पोस्ट, तालुका पाटण, जिल्हा सातारा. यातून मी या सेवेमध्ये रुजू झालो आणि माऊलीची शिंग वाजवण्याची माझ्याकडं परंपरा असल्यामुळं ही सेवा मी ह्या ठिकाणी माऊली निघताना, माऊलीची आरती झाल्यानंतर, माऊली स्थापित होताना ही तुतारी वाजवली जाते. अश्वाभर आम्ही चालत असतो आणि ही परंपरा चालू आमच्या गावची बी आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा माऊलीची सेवा, निष्प्रह सेवा आम्ही करत असतो. किती वर्ष झालं सेवा करताय माऊली? ही सेवा 45 वर्ष झाली. पायी चालत, पायाला न वाहन घालता या माऊलीच्या हिता आल्यानंतर हे त्यागाशिवाय माऊली भेटत नाही. त्याग केला पाहिजे. त्याग करून आम्ही या सेवेत रुजू झालेलो आहे. आणि आतापर्यंत, आता माझं वय 82 आहे, तरी मला माऊलीने त्या कधी गोळी नाही, शर्करा नाही, कुठलं काही नाही, चांगल्या तऱ्हेने ठेवलंय. हीच आपल्याला ह्या ठिकाणी अनुभव आलेला आहे. तरुण पिढीला काय संदेश द्याल? तुमचं वय 82 आहे, तरी पण तुम्ही पायी. तरुण पिढीला सुद्धा ह्या ठिकाणी आपले जे काही दुर्गुण आहेत ते बाजूला सारले पाहिजेत आणि चांगले गुण घेऊन या वारीतनं आपला चालू वारी केली पाहिजे. आपलं शरीर चांगलं राखलं पाहिजे, तरच 82 सालापर्यंत राहतील. व्यसनाच्या अधीन गेलं नाही पाहिजे आपण. किती लोक आहेत आता तुमच्या सोबत? आमच्या सोबत आता 30 लोक आहेत. हे तंबू मारण्याचं काम करत आहे. सर्व आम्ही कर्नाटकवरून आलेलो आहोत आणि लेडीज देखील आहेत. आमचं जेवण पाण्याचं सोय करण्याकरता आमच्या गावाकडून चाललेलं आहे. हे सर्व म्हणजे धान्य आहे, हे सर्व शितोळे सरकारकडून? हा, शितोळे सरकार यांच्याकडूनच मिळतं. किती वेळ लागतो हे सगळं उभा करण्यासाठी? हे उभा करण्याकरता 1 तासभर लागतं. 1 तासामध्ये सर्व आवरतो आम्ही. असे किती शामियाना आहेत आपल्यापाशी? एकच शामियाना आहे दररोजच्या. आता इथं पालखी सकाळी उठल्यानंतर हा शामियाना काढला जातो आणि पुढच्या मुक्कामासाठी आम्ही घेऊन गेला जातो आणि पुढे जाऊन मारला जातो आणि संध्याकाळी आणि माऊली तिथं स्थानापन्न होतो. दररोज असं करत. रस्त्याने एवढी गर्दी असते, पण तुम्ही कसं चेक करता? पोलीस गाडी आम्हाला एक दिलेला आहे त्याबद्दल पुढे जाण्याकरता. त्याची पूर्वतयारी कशी असते? एका वर्षाने हे आषाढी वारी येते, या वर्षभराचं कसं नियोजन असते तुमचं? वर्षभराचं म्हटलं तर काय नाही, गावाकडे असतो आम्ही. घोडे देखील तिकडेच असतात आणि तंबू देखील तिकडेच असतात. शितोळे सरकारांचा एक वाडा आहे मोठासा आणि तिथून आम्ही एक अगोदर माऊलींचा प्रस्थान असतो की त्या अगोदर 10 दिवस आम्ही गावातून निघलो जातो.
आम्ही 11व्या दिवशी आळंदीमध्ये पोहोचलो जातो. 11व्या दिवशी मग तिथून प्रस्थान होता माऊलींचा आणि तिथनं पालखी सोहळा सुरुवात होतो. ते सर्व अश्व आहेत किंवा जे काय मानाचं साहित्य ते तुम्ही घेऊन जाता का आळंदीला? होय, गावाकडूनच येतो, अंकलीवरून बरोबर. अश्व येतो. ते देखील शितोळे सर्व करत असताना भरपूरच आनंद मिळतो. माऊलींची एक आमासनी ऊर्जाच आहे म्हटलं तर काय हरकत नाही. काय अडचणी येतात का? काहीच अडचण आजपर्यंत आली नाही आणि येणारही नाही. आतापर्यंत असा काय म्हणजे प्रकार घडला आहे का, म्हणजे त्याच्यातून अशी एखादी ताकद तुम्हाला मिळालेली आहे? होय, ताकद मिळालेली आहे. सर्व अनुभव देखील आलेला आहे सर्व टीमला आमच्या. म्हणतानाच एवढे लोक या पालखी सोहळ्यामध्ये आहेत. तुम्ही बघू शकता वेळापूरमध्ये या ठिकाणी असे शामियाना उभा केलेला आहे. हा शामियाना श्रीमंत शितोळे सरकार यांच्याकडून 200 वर्षाची परंपरा अखंड असे ठेवलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडून या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं ज्या ठिकाणी प्रस्थान होतंय किंवा ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी हे शामियाना उभा करायचं काम शितोळे सरकार करतात. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची अस्मिता अखंड ठेवण्यामध्ये आजही राजघराण्यामधील श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांचं सुद्धा मोलाचा वाटा आहे. आज माझ्यासोबत वेळापूर या ठिकाणी कॅमेरामन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, वेळापूर.